श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 91 पैंग्य ब्राह्मण आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ। आज गुरुवारी सकाळपासून काहीतरी वैचारिक अस्वस्थता जाणवत होती। काय लिहायचं माहित नव्हतं, पण काहीतरी पेक्षा खूप काही विशेष लिखाण सार्वभौम गुरु करून घेणार हेही जाणवत होतं। दुपारपर्यंत कोणत्या दिशेचं हे लिखाण ते समजत नव्हते आणि याच अस्वस्थतेत ग्रंथाला हात लावला आणि हातून जे पान उघडलं ते वाचायला घेतलं। 14व्या अध्यायातील टॉपिक होता औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान, नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य। बेटा, श्री महाविष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी औदुंबराच्या स्तंभातून नरसिंह रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले। प्रल्हाद राजा झाला, स्तंभाला पालवी फुटून त्याचा औदुंबर वृक्ष झाला। प्रल्हाद विस्मयचकित झाला व त्या वृक्षाची पूजा करू लागला। एकदा त्या औदुंबर वृक्षाखाली श्री दत्तात्रेयांनी ध्यानस्थ स्वरूपातील प्रल्हादाला दर्शन दिले आणि त्याला ज्ञानबोध केला। प्रल्हादाचा द्वैतवादाकडे असलेला ओढा ओळखून दत्तात्रेयाने त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात यतिवेशधारी होऊन तो द्वैत संप्रदायाचा प्रचार करेल व दीनजनांचा उद्धार करेल। परमपवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपाने श्री दत्ताच्या चरणी शरण आला आणि त्याने वरदान मागितले। तेव्हा दत्त म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने वास करीत राहणार। तुझ्या स्तंभातून नरसिंह रूपाने मी प्रकट झालो। या सर्व गोष्टींचा पैंग्य ब्राह्मणात उल्लेख आहे। हे पैंग्य ब्राह्मण सध्या सप्त महर्षींची जी तपोभूमी आहे त्या हिमालयातच शंबल ग्राम परिसरात आहेत। बाकी ठिकाणी ते लुप्त झाले आहेत। देव आहे की नाही हा प्रश्न उद्भवताच आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी जड स्तंभातून अवतरित झालेला आवेश अवतार म्हणजेच नरसिंह स्वामी। त्याचप्रमाणे कलियुगात नास्तिक लोक देव आहे की नाही याचा कुतर्क करतील, तेव्हा मी देव आहे हे दाखवण्यासाठी तसेच भक्तांच्या रक्षणासाठी नरसिंह सरस्वती नावाने अवतरणार आहे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 14। आता या टॉपिक मधील एक विषय घेऊया। पहिला विषय म्हणजे प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह हा औदुंबराच्या स्तंभातून प्रकटणार याचा उल्लेख पैंग्य ब्राह्मण मध्ये आहे। प्राचीन काळात ग्रंथाला ब्राह्मण म्हणत व चारही वेदांच्या पद्यातील भागानंतर गद्यातील भाग आहे त्याला ब्राह्मण म्हणतात। यामध्ये देवता, त्यांच्यासाठीचे यज्ञ व त्यांच्या मंत्रांचा समावेश आहे। ऋग्वेदाचे 2, सामवेदाचे 5, यजुर्वेदाचे 6 व अथर्ववेदात 1 ब्राह्मण पुस्तक ग्रंथ आहे व हे ज्या ऋषींनी निर्माण केले आहेत, संशोधन लिखाण केले आहे त्या ऋषींची नावे त्या ग्रंथाला आहेत। तर ऋग्वेदातील कौशितकी ब्राह्मण ग्रंथ कौशितकी ऋषींनी निर्माण केला आहे। कौशितकी हे उद्दालक ऋषींचे शिष्य व अष्टावक्र ऋषींचे पिता, तर यांच्या ग्रंथात पैंग्य ब्राह्मण ग्रंथ समाविष्ट आहेत। हे पैंग्य ऋषी तत्वज्ञ आणि गुरु आहेत व ते याज्ञवल्क्य ऋषींचे शिष्य आहेत। यांच्या मताला म्हणजे सिद्धांताला पैंग्यमत नाव आहे व हे ऋषी युधिष्ठिराच्या सभेत मानाच्या स्थानावर होते, यावरून त्यांचा काळ समजतो। यांनी पैंग्य ब्राह्मण, पैंग्य उपनिषद, पैंग्य रहस्य ब्राह्मण वगैरे ग्रंथसंपदा निर्माण केली आहे। यांच्या ग्रंथाचा समावेश बौद्धांच्या बौद्धायन श्रोत सूत्र व जैनांच्या शकटायन ग्रंथात आहे। तथापि कृष्णावतार समाप्तीनंतर म्हणजे कलियुग प्रारंभापासून विशाल भारत भूमीवर आक्रमणे सुरू झाली आणि तसतसं आपली ग्रंथसंपदा नष्ट होत गेली। नालंदा विश्वविद्यापीठाची आग तर कित्येक महिने सुरू होती। त्याचीच छोटीशी पुनरावृत्ती गांधी वधानंतर झाली आणि गावोगावी जतन करून ठेवलेली हस्तलिखित ग्रंथसंपदा बाड खाक झाली। आध्यात्मिक तंत्रात बौद्ध मठ अतिप्रगत आहेत आणि त्यांनी त्यांच्या तिबेटमधील मठांमध्ये प्राचीन ग्रंथसंपदा जीवापाड जपली आहे। त्यांच्या बौद्धायन श्रोतसूत्र ग्रंथात पैंग्य ब्राह्मण ग्रंथ सुरक्षित आहेत। आता दुसरा विषय म्हणजे सप्त महर्षींच्या म्हणजे कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ
यांच्या तपोभूमीत म्हणजे हिमालयातच शंबल ग्राम परिसरात पैंग्य ब्राह्मण ग्रंथ आहेत असं श्रीपाद सांगतात. ती हिमालयातील तपोभूमी शंबलग्राम परिसर म्हणजे बौद्ध मठांचा तिबेट. आता जुळली का सर्व सूत्र जिथल्या तिथे. श्रीपाद पुढे असंही सांगतात की बाकी ठिकाणी हे ग्रंथ लुप्त झालेले आहेत. पैंग्य ब्राह्मण ग्रंथात विश्वातील सारी रहस्य दडलेली आहेत व जसा कल्की अवतार शंबल प्रांतातून बाहेर पडेल त्याच वेळी पैंग्य ब्राह्मण ग्रंथ देखील जगासमोर येईल. शंबल प्रांत शोधायचा प्रयत्न अनेकांनी केला आहे, पण ते शक्य नाही झाले. ज्यांना तिथं न्यायचं असतं त्यांना गंगोत्रीला बोलावलं जातं व शंबल प्रांतातून एक अधिकृत व्यक्ती येऊन घेऊन जाते. येथील स्फटिकासम वाहणाऱ्या जलप्राशनाने श्री गुरु बाबाजी सदोदित युवावस्थेत आहेत असं श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात नमूद आहे. सप्त ऋषींपैकी वसिष्ठांचे शिष्य याज्ञवल्क्य ऋषींचे शिष्य पैंग्य ऋषी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात संध्या भाषा व्याकरण, सांध्र सिंधू वेद व पैंग्य ब्राह्मण ग्रंथ यांचा उल्लेख बऱ्याच वेळा येतो व बापनाचार्य हे सांध्र सिंधू वेदांतील तज्ज्ञ आहेत असं श्रीपाद सांगतात. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ, बापनाचार्य व अप्पलराज शर्मा एकत्र असत तेव्हा त्यांचं संभाषण हे संध्या भाषेत होई की जी भाषा शंबल प्रांतात बोलली जाते. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार, त्यांच्या अवतार काळात त्यांच्या भोवतीचा गोतावळा आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ हे तिन्ही अथांग आहेत याचा ठाव लागतच नाही. फक्त ही सर्व मंडळी मानवी शरीर धारण करून पिठापुरात काही काळासाठी एकत्र जमली होती म्हणून आपण माणूस म्हणून त्यांच्याकडे आपल्या लिमिटेड नजरेने पाहतोय, पण ते तसं नाहीये. वरील सर्व ग्रंथात शतोपथ ग्रंथांचाही समावेश आहे. श्रीपाद काही महिन्यांचे असताना हिमालयातील बद्रिकाश्रम क्षेत्रातील एक अवधूत त्यावेळी बालश्रीपादांचे दर्शनास आला होता. त्याला त्याच्या गुरुने सांगितले होते की बालश्रीपादांचे दर्शन घेतल्याशिवाय तुझ्या आयुष्यास पूर्णत्व नाही. असे हे अचाट श्रीपाद श्रीवल्लभ व अचाट असं हे त्यांचं 250 पानांचं संपूर्ण चरितामृत. त्या शंकर भट्टालाही साष्टांग दंडवत प्रणाम, ज्यानं हा न संपणारा ठेवा कायम स्वरूपी सर्वसामान्य भक्तांच्या हातात ठेवलाय. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.